राज्यसेवा मुख्य 2024च्या बाबतीमध्ये एक जनरल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना अपेक्षा होती अपेक्षेच्या विपरीत जाऊन कुणाला इंटरव्ह्यूचं पॅनल एखाद्या पर्टिक्युलर मेंबरचा आल्यामुळं मार्क कमी आलेत, कुणाला लँग्वेजमध्ये डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये कमी आलेत, कुणाच्या बाबतीमध्ये थोडंसं मार्जिन त्या ठिकाणी राहिलेलं आहे, 1-2 मार्क असते तर झालं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. मला असं वाटतं अंतहा अस्ति प्रारंभ, की ज्या ज्या ठिकाणी आपण असं बघतो की आपल्याला वाटतं आपलं सगळं संपलंय आणि आता एंड झालाय, त्या ठिकाणपासूनच आपल्याला परत काहीतरी नवीन सुरू करण्याची एक संधी त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि अशीच संधी या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. काल परवाचीच गोष्ट आहे, 1-2 विद्यार्थी पण येऊन गेले की मागच्या वेळेस सर चांगले स्कोर होते, 65+ इंटरला होते, यावेळेस पर्टिक्युलर मेंबरचं पॅनल आल्यामुळं सर 52 मार्क आले, 53 मार्क आले आणि सर 2 मार्कांनी त्या ठिकाणी लिस्टच्या बाहेर पडतोय, अशी त्या ठिकाणी शक्यता आपल्याला दिसते. बऱ्याच जणांचं ऑप्टिंग आउटवर डिपेंड आहे की सर कोणी ऑप्टिंग आउट केलं तर मला त्या ठिकाणी पोस्ट मिळू शकते. काही जणांनी मागच्या 5-5, 7-7 वर्षापासून तन मन धन लावून अगदी प्रामाणिकपणे कष्ट करून त्या ठिकाणी प्रयत्न केले होते, इंटरव्ह्यू पण दिले. अनफॉर्च्युनेटली त्यांचंही त्या ठिकाणी झालेलं नाहीये. मला असं वाटतं अशा बाबतीमध्ये एक स्वतःला फक्त अभिमानास्पद एक गोष्ट सांगितली पाहिजे की मी चांगल्या पद्धतीने लढलोय. माझ्याकडे जे होतं ते मी माझं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावले, मी माझं 100% दिलेलं आहे, मी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यातून एक आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी गोष्ट घेता आली पाहिजे. या उलट विनाकारण टेन्शन मध्ये राहणं की माझं काय झालं, माझं काय होईल, या गोष्टींपेक्षा की इथं आपण या गोष्टीला थांबवलं पाहिजे की आता ऑब्जेक्टिव्हचा जो काय पॅटर्न होता तो जवळपास संपलेला आहे. आता याच्यामध्ये कोणाचंही दुमत त्या ठिकाणी नाहीये. इथून पुढे आपल्याला काय काय करता येऊ शकतं, काय काय नाही, त्या अनुषंगाने सगळ्यात पहिली एक ऑपॉर्च्युनिटी मला असं वाटतं, तुम्ही ऑब्जेक्टिव्हची राज्यसेवेची एवढी मोठी मेन्स, एवढे मोठे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवलेले आहात, तर तुमच्या बाबतीमध्ये संयुक्त म्हणजे गट ब गट क असेल, या दोन्ही परीक्षा ज्यांना DC होता आलेलं नाहीये पण DC व्हायचं ऑब्जेक्टिव्ह मधून, त्या लेवलची नाही म्हणता येणार पण एक सॅटिस्फॅक्शन देणारी एक पोस्ट आपल्याला SRच्या बाबतीमध्ये बघायला मिळते. त्याच्याच तोडीस तोड आपल्याला ESOचं जे पद आहे ते पण आपल्याला चांगलं त्या ठिकाणी बघायला मिळतं की मंत्रालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही तेवढेच पॉवरफुल असणार आहात जेवढे बाहेर DC, DYSP, तहसीलदार वगैरे पॉवरफुल असतील. तुमच्या सेक्शनला, तुमच्या डेस्कला तेवढंच इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळं सगळं आपल्या आयुष्यातलं संपलं ना, आपल्याला परत त्या लेवलचा अधिकारी होता येणार नाही असं अजिबात नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिली जी ऑपॉर्च्युनिटी आहे मला असं वाटतं संयुक्त परीक्षेची त्या ठिकाणी आहे. आणि मी खूप जणांच्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे, म्हणजे विजय लामकानेंचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर मागच्या वेळेस त्यांच्या सगळ्या लिस्टमध्ये रँक 6 आला होता, पण त्यांसाठी ती 0च होतं, त्यांना पाहिजे ती गोष्ट मिळालेली नव्हती. त्यांनी तिथून कमबॅक केलेला आहे आणि ऑब्जेक्टिव्हचा म्हणजे जो आपल्याला माहिती असलेला स्कोर होता तो एवढा तगडा केला होता की जरी मला इंटरव्ह्यूला 50 मार्क दिले तरी मला DC मिळालीच पाहिजे. 2 जागा SCBC साठी होत्या, फॉर्च्युनेटली त्यांना ती जनरलचीच एक DC मिळते. एवढ्या लेवलची तयारी त्यांनी केली होती. या उलट मी तुम्हाला सांगेल की इरा सिंगलचं एक्झाम्पल देईल. इरा सिंगल जे आहेत त्यांनी UPSC मध्ये 2014च्या वेळेस त्यांनी जवळपास एक रिस्क घेऊन त्या ठिकाणी अशी टोटल बनवली होती की ती टोटल अशी होती की इंटरव्ह्यूला 0 मार्क दिले तरी त्यांना IAS त्या ठिकाणी मिळालंच असतं. आणि एवढं होऊनही त्यांना परत IAS साठी बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले. त्या दिव्यांग असल्यामुळं DOPTनं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्यांना नाकारलं होतं, त्यांना कॅटमध्ये जावं लागलं होतं, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी IAS या पदावर बसवण्यात आलं. स्ट्रगल लाईफमध्ये हा संपत नसतो आणि स्ट्रगल ही अशी गोष्ट आहे की माझं असं वाटतं मला वाटतं आमचे जोशी सर होते जे आम्हाला सांगायचे की ओनली डेड मॅन हॅव नो प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम इज अ साइन ऑफ लिव्हिंग. त्यामुळे जर अडचणी येत असतील, स्ट्रगल करावं लागत असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे स्वतःला एक गोष्ट सांगा की मी आजही जिवंत आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भूतलावर रोज असे हजारो लोक रात्री झोपत असतात आणि सकाळी त्या ठिकाणी मृत्यूपैकी पडत असतात, त्यांना सकाळ त्यांच्या नशिबामध्ये नसते. तुमच्या नशिबामध्ये ही सकाळ आलेली आहे, हा दिवस उजडलेला आहे आणि अजून एक संधी फॉर्च्युनेटली तुम्हाला MPSC मधूनच तयार झालेली आहे, ती संयुक्तच्या बाबतीमध्ये. संयुक्तच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की MPSC मध्ये काही सरळ सेवा होऊ घातलेल्या आहेत. जानेवारीपासून MPSC कडे सरळ सेवा येतील आणि काही नाही तरी कमीत कमी गट क च्या पदावर का होईना आपल्याला त्या ठिकाणी विराजमान होता येईल आणि फ्युचरमध्ये कधी ना कधी तुमचं गट ब मध्ये प्रमोशन निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. याच्याही पलीकडे जाऊन मी धर्मदायुक्तची खूप चांगली पोस्ट आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची टार्गेट पण केली आहे आणि सांगायला फार एक आनंद वाटतो की मागच्या
एक 2-3 वर्षामध्ये मी जे बघितलं ना की राज्यसेवेची तयारी करणारे मुलं 75,000ची जी मेगा भरती आली त्याच्यामध्ये तलाठी म्हणजे ग्रामविकास अधिकारी पदावर असेल, कर निर्धारण असेल किंवा असे वेगळ्या पदांवर त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेत. आणि तसंच मला असं वाटतं तुमच्यासाठीच ही धर्मदाय आयुक्ताची ऍड त्यांनी बनवली असं तुम्ही समजू शकता आणि तिथे तुमचं 100% देऊ शकता. तिथूनही तुम्हाला पोस्ट मिळण्याचे चान्स आहेत. या पलीकडे जाऊन जसं आपण आपले निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच मध्ये सांगितलेलं आहे की आपण प्लॅन बी पर्यंत तुमच्या सोबत आहोत. तर निर्माण तर सोडून द्या, पण तुम्ही पण आपले जुनेच विद्यार्थी आहात. काही लोक युट्यूबच्या माध्यमातून, काही लोक आपल्या अप्रोचच्या बॅचच्या माध्यमातून किंवा काही फ्री गायडन्स फ्री मेंटरिंगच्या माध्यमातून जोडले गेलेले आहात. तर तुमच्यासाठी पण तो प्लॅन बी माझ्याकडे अजूनही आहे. त्यांना इमिडिएटली काहीतरी करायचं त्यांनी माझे संपर्क करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅन बीच्या बाबतीमध्ये पण मी सांगेल. याच्या पलीकडे ज्यांना परीक्षेची पुढे तयारी करायची आहे आणि थोडंसं काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही आपल्याकडे कंटेंटसाठी पण कॉन्ट्रीब्युट त्या ठिकाणी करू शकता. बरेचसे विद्यार्थी जर आपण बघितलं, वैभव जाधव असतील, त्याच्यानंतर सूरज असतील, ते आपल्यासोबत ऑलरेडी जोडले गेलेले होते. कोमल मॅडम, असे भरपूर जण आहेत की जे आपल्याशी ऑलरेडी जोडले गेले होते आणि ज्यांच्या आता रिझल्टमध्ये नाव आलेले आहेत. मी त्यांना प्रत्येकाला तेवढं सांगतो की ट्रेनिंग जॉईन होईपर्यंतच नाही तर पुढेही जर तुम्हाला कधी असं वाटलं की आपण थोडंसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो कंटेंटच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून, तर तुम्ही आपल्याशी जोडले राहू शकतात. तर प्लॅन बीच्या बाबतीमध्ये ज्यांना परत IT मध्ये जायचे त्यांसाठी SAP नावाचे कोर्सेस आहेत. 2-3 महिन्याचा कोर्स करून तुम्हाला तिथेही संधी त्या ठिकाणी निर्माण करता येईल. पण माझं असं म्हणणं राहील की पुढचा काळ बघता पुढच्या 2-3 वर्षामध्ये रिसेशन फार येऊ शकतं IT फील्डमध्ये. त्यामुळे IT फील्डचा मार्ग विचार करून थोडासा आपण निवडणं त्या ठिकाणी योग्य असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माझं एक सांगणार राहील की तुम्ही DC होण्यासाठी इथं आला होता. आता DC पेक्षा कमी काही व्हायचं नाही, काही करायचं नाहीये, म्हणजे इमिडिएटली लगेच नाहीये. एक 4-5 वर्षानंतर सेटल झाल्यानंतर अशा काही गोष्टी करा. तुम्ही जे काही शिकला आहात मागच्या काही वर्षांमध्ये, जे ज्ञान तुम्हाला मिळालं, जे स्किल्स तुमचे डेव्हलप झालेत, त्याचा वापर करून तुमच्या फील्डमध्ये जर तुम्ही 100% दिलं तर उद्या एखाद्या DCला हेवा वाटेल की अरे हा तर मी DC असताना हा चांगलं आयुष्य त्या ठिकाणी जगतोय, याला चांगलं त्या ठिकाणी आयुष्य जगता येते हे. आणि मी खोटं नाही सांगत, मी जेव्हा माझे UPSCचे जेव्हा अटेम्प्ट संपले होते तेव्हा आमचे जे गुरुजी, मेंटर, मास्टर ज्याला आपण म्हणतो, त्यांनी सांगितलं इफ नॉट IS देन नॉट लेस दॅन IS. हे डोक्यात आपल्या घुसलेलं आहे. CAPF तर सोडून देण्याचं पाठीमागचं कारण त्यात काहीच नव्हतं, म्हणजे आपण ती कधी अपेक्षाही केली नव्हती. किंवा इन जनरल मला आताही बरेच जण म्हणायचे सर तुम्ही राज्यसेवा द्यायला पाहिजे, तुम्ही बेन्स भरपूर दिला राज्यसेवेच्या, पण असं आतून कधी आलं नाही की आपल्याला अधिकारी व्हायचं आणि काय व्हायचं. आता एकच ठरवलं की इफ नॉट IS नॉट लेस दॅन IS, की आपण निश्चितपणे काहीतरी मोठं करून दाखवू. आणि त्यातला पहिला टप्पा जो आहे तो निर्माण आहे की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, या देशाच्या निर्माणमध्ये आपले विद्यार्थी, आपल्याशी असोसिएटेड काही जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना आपण अशा पद्धतीनं ट्रेन करूया की पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे ठसा उमटवतील. आणि मला अभिमानाने एक सांगता येईल की हा ही इज अ पार्ट ऑफ निर्माण, की ते आपल्या निर्माणचे विद्यार्थी आहेत किंवा निर्माणचे असोसिएटेड आहेत. जसं आता बरेचसे विद्यार्थी आपल्याशी असोसिएट आहेत आणि मला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत गेलात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही फेल झालात. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही त्या 2-3 हजाराच्या महाराष्ट्रातल्या टप्प्यापर्यंत गाठलाय, की महाराष्ट्रातले त्या वर्षातले एक टॅलेंटचा पूल जो असतो त्या टॅलेंटच्या पूलमध्ये तुम्ही बसलेले आहात. ही गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रात हे 3,000 जे आहेत, महाराष्ट्र जर कोटीमध्ये असेल तर तुम्ही लाखामध्ये एक आहात. ही गोष्ट आयुष्यात कधीही विसरू नका. MPSCची तयारी करणारा पोरगा हा लाखात एक असतो आणि हे तुम्ही वेळोवेळी दाखवून द्यायला अशी अपेक्षा मी 100% त्या ठिकाणी करू शकतो. कारण मी बघितले वेगळ्या फील्डमध्ये. आता काल परवाची गोष्ट आहे, मला वाटतं शिवम मला भेटले होते, कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये गेलेत आणि मी त्यांना हसत हसत म्हटलं की तुम्ही खूप मोठ्या फील्डमध्ये गेलेला आहात. तुम्हाला त्या ठिकाणी नंतर जेव्हा चांगल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील तेव्हा अजिबात रिग्रेट वाटणार नाही किंवा खंत वाटणार नाही की मी अधिकारी व्हायला पाहिजे होतं. एखाद्या वेळेस असं वाटेल की बरं झालं अधिकारी झालो नाही, त्यापेक्षा चांगलं आयुष्य मी त्या ठिकाणी जगू शकतोय. त्यामुळे अधिकारी होणं, सर्व्हिसमध्ये जाणं हा फक्त एक वे आहे, तो फक्त एक मार्ग आहे की ज्यातून आपल्याला चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. तुम्ही एंड जो आहे की चांगलं आयुष्य जगणं, चांगला माणूस म्हणून आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी जडणघडण करून घेणं, याच्यासाठीच एक माध्यम आपण बघू शकतो. पण ते एंड नाहीये, ते सर्व काही नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. याही पलीकडे जाऊन मला असं त्या ठिकाणी सांगावं असं वाटेल की ज्या लोकांनी आपल्याला अपयश आल्यानंतर बाउन्स बॅक केलेला आहे, त्या लोकांनी अशा पद्धतीनं केलं. म्हणजे जेमायमा रॉड्रिग्ज आपण एक्झाम्पल घेतलं तर ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य देशासमोर क्रिकेटच्या बाबतीमध्ये ज्यांनी 7 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि ते पण सेमीफायनलच्या मॅच, प्रचंड प्रेशर आणि 300+ स्कोर. म्हणजे आजही मेन्स क्रिकेटमध्ये पण 300+ स्कोर चेस करणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये आणि ती भारतीय महिला टीमनी करून दाखवलेला आहे. त्यांनी तो कमबॅक करून दाखवलेला आहे. आणि याच पद्धतीनं जर तुम्ही तुमची मेहनत घेतली, इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये परीक्षेच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुमच्या फील्डमध्ये असेल, तर 100% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या फील्डमध्ये एक वेगळा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही, याची मला 100% गॅरंटी त्या ठिकाणी आहे. MPSC डिस्क्रिप्टच्या बाबतीमध्ये पण ज्यांना असं वाटतं की आपण
ती करू शकतो किंवा करायला पाहिजे आणि प्रिलिम्स आपली क्लिअर होऊ शकते. कारण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण हा विचार करतो की प्रिलिम्स, तर प्रिलिम्स मला असं वाटतं ज्यांनी ऑब्जेक्टिव्हची तयारी केली त्यांसाठी केक वॉक आहे. फार जास्त काही कष्ट घेण्याची गरज नाही आहे. पुढच्या 1-2 दिवसामध्ये जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी प्रिलिम्सच्या गोष्टी रिवाईज केल्या तर चांगल्या मार्कांनी, चांगल्या कट ऑफच्या चर्चेच्या पलीकडे जाऊन मार्क घेऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रिलिम्स पास होऊ शकता. आणि जर तुमची प्रिलिम्स सिक्युअर झाली तर तुम्ही पुढची जिम्मेदारी सगळी माझ्यावर सोडून द्या. आपण हे मेनली जे चालू केले ते डिस्क्रिप्टिव्ह साठी चालू केलेलं आहे. डिस्क्रिप्टच्या बाबतीमध्ये तुम्हाला फक्त मी एकच कंडिशन सांगतो की तुम्हाला जसं 5वीच्या मुलाला लिहिता येते तेवढं लिहिता आलं पाहिजे. बाकी सगळं करून घेण्याचं काम हे माझं राहील, ही मी गॅरंटी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. तुम्ही माझ्यावर सोपवून द्या, सर ऑप्शनलचं काय करू, एसएचं काय करू, इथिक्सचं काय करू, जीएसचं काय करू, ही मी आतापर्यंत 5-6 वर्ष मागच्या तेच करत आलेलो आहे, तेच गाईड करत आलं. त्यामुळे तिथंही तुम्हाला निश्चितपणे आपली एमपीएससी एक्झाम मंत्राची आणि माझी हेल्प त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या पण होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य तेवढे प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल. आणि जे काय तुमचं एक स्वप्न त्या ठिकाणी राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तो पॅटर्नचा बदल असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल त्या अडथळा ठरणार नाही याची गॅरंटी तुम्हाला मी त्या ठिकाणी देतो. डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी अजून एक गॅरंटी देतो की जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तयारी केली तर 100% त्या ठिकाणी सक्सेस मिळू शकते. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी रोहितचं एक्झाम्पल नेहमी देतो की मेट्रोलॉजीच्या पेपरला मी त्याला जा म्हटलं होतं, पेपरला जायची त्याची इच्छा नव्हती, आज तो ट्रेनिंग कंप्लीट करून जॉईन झालेला आहे. आणि एपिसोडच्या बाबतीमध्ये कित्येक बीएमएस डॉक्टर होते की ज्यांच्याशी मी बोलताना सांगितलं की तुम्ही फक्त जा, त्याने इंटरव्ह्यू दिले, काही लोकांचं सिलेक्शन झालं नाही सोडून द्या, पण इंटरव्ह्यू त्या ठिकाणी देता आलेत. आणि सेम गोष्ट जर आपण बघितली ऍग्रिकल्चर मेन्स असेल, फॉरेस्ट मेन्स मध्ये तुम्हाला सांगतो लिटरली 260 मार्कांचं लिहिलेला विद्यार्थी आज इंटरव्ह्यूला आणि त्याचं सिलेक्शन पण होईल. 400 पैकी 260 मार्काचं फक्त लिहून आलेला विद्यार्थी सिलेक्ट होतोय. तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह कडे असं काहीतरी वेगळं आहे, जगाच्या वेगळं काहीतरी आहे या दृष्टिकोनातून न बघता त्याच्याकडे जर एक पॉझिटिव्ह वेनं जर बघितलं, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये चान्सेस खूप जास्त असतात. जसं लिहू आपण तशा पद्धतीनं मार्क पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. एमपीएससी मधला तुमचा 100 मार्काचा डिस्क्रिप्टिव्हचा पेपर कम्पेअर करू नका, तो कम्प्लिटली वेगळा पेपर आहे. आणि इथे जेव्हा आपण जीएस 1, 2, 3, 4 एसे आणि ऑप्शनलचा विचार करतो ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे. निश्चितपणे पुढे येणारे 2026-27 हे डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये खूप मोठी संधी त्या ठिकाणी असणार आहे. तिथे एसे इथिक्स मी स्वतः घेणार आहे, अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल मी स्वतः घेणार आहे. डेली आन्सर रायटिंगच्या माध्यमातून मी डेली तुमच्याशी जोडले गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं फ्री जे काय आपलं गायडन्स आहे, फ्री इव्हॅल्युएशन आहे ते आपल्या ऑफिसमध्ये बसून मी करणारच आहे. त्यामुळे तुम्हाला याही ठिकाणी काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि याही पलीकडे जाऊन अजून कोणाला काही अडचण असेल, काही वाटत असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या फोनही करू शकता, ऑफिसमध्ये येऊन पण भेटू शकता. आपण ज्यांना ज्यांना शक्य त्यांसाठी ऑप्टिंग आउटसाठी प्रयत्न निश्चितपणे करत आहोत, केले आहेत. म्हणजे मी इव्हन महेशला बोललोय, विजयला नाही बोललो, पण शैलेश आले त्या दिवशी शैलेशला सांगितलंय मी, आरती जाधव मॅडम त्यांनाही मी सांगितलं की वनामतीमध्ये तुम्ही, इव्हन अश्विनी मॅडम आहेत आपल्या, किंवा सुकन्याला पण मी त्या दिवशी सांगितलं, ARTO सगळ्यांना सांगतोय मी की बाबा तुमच्या जवळचे मित्र मैत्रिणी जे आहेत त्यांना आतापासून कन्व्हिन्स करायला सुरुवात करा की जेणेकरून जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत, आणि फॉर्च्युनेटली 2-3 वेटिंग ऑप्ट आउट आपले कन्फर्म पण झालेले आहेत. त्यात आपल्या जवळच्या मॅडम असल्यामुळे आपण थोडे प्रयत्न जास्त केले, पण ठीक आहे असू देत, थोडा आपला स्वार्थ असतो, पण त्यांना पोस्ट त्या ठिकाणी मिळते. तर अशा पद्धतीनं जर आपण प्रयत्न केले तर बऱ्याच जणांना पोस्ट पण त्या ठिकाणी मिळू शकते. याही पलीकडे जाऊन आपला हाही एक प्रयत्न आहे की जसं प्रतिभासी तू UPSC आणलंय तसं MPSC इंटरव्ह्यू दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कुठं एखाद्या ऍटलिस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तरी कुठे काय म्हणतात नोकरीची संधी उपलब्ध करता येऊ शकते का, किंवा काय करता येऊ शकते, याच्यावर पण आपले प्रयत्न चालू आहेत. याही पलीकडे जाऊन मी बऱ्याचशा जे आपल्या संबंधित पॉलिटिशियन्स वगैरे किंवा काय आहेत त्यांच्यासोबत काही काम करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळू शकते का, की तुमच्याकडे जे काही एवढं नॉलेज आहे, तुम्हाला ज्या बारकावे किंवा छोट्या छोट्या गोष्टी राज्यशास्त्रातल्या असतील, पॉलिटीमधल्या असतील, ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या असतील, ज्या माहिती आहेत आणि ज्याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करू शकता, अशा तुमच्या टॅलेंटचा जिथे जिथं वापर करता येऊ शकतो त्याचाही मी विचार करत आहे. मी UPSC साठी एक सोशल कॅपिटल नावाचा ग्रुप केलेला आहे की ज्यांनी UPSC मधून इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांचा एक पूल मी त्या ठिकाणी तयार करतोय. तसा निश्चितपणे मी विचार करेल की MPSC ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत राज्यसेवेचे, पर्टिक्युलर त्यांचा टॅलेंट पूल तयार करता येईल का, आणि त्यातून आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे पुढे भविष्यामध्ये काही करता येईल का, ज्याच्यातून रोजगाराच्या संधी नाही तर इतर बाबतीमध्ये पण आपल्याला काही करता येऊ शकतं का, या अनुषंगानं पण आपलं त्या ठिकाणी बोलणं चालू आहे. याच्या पलीकडं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण वेळोवेळी मंथनच्या माध्यमातून असेल, रात्री 10:10 युट्यूब लाईव्ह मध्ये म्हणा, इतर बाबतीमध्ये आपण निश्चितपणे करत असतो. तरीही तुम्हाला मी सांगेल ज्यांचं थोडं थोडं बॉर्डरला आहे त्यांना पुढे येणाऱ्या प्रोव्हिजनल लिस्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांचं GML मधून असं वाटतं की होणार नाहीये त्यांनी न खचता न हारता परत एकदा नव्या उमेदीनं नव्या जोशानं आपल्याला पुढे जायचं आहे, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि त्यासाठी मी आपली टीम MPSC एक्झाम मंत्रा कायम तुमच्यासोबत होतो, आहे आणि राहू. मी तुम्हाला खूप वेळा हे सांगितलं असतं की
विथ पोस्ट और विदाउट पोस्ट आय एम ऑलवेज देअर विथ यू. मी हे कायम बोलतोय आणि आजही मी ते तुम्हाला ठामपणे सांगतोय की लिस्ट मधलेच विद्यार्थी नाही तर लिस्टच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी पण मी तेवढाच अवेलेबल आहे. किंवा मला आजही माझ्या मनात तुमचं स्थान आहे ते तेच आहे जे आधी होतं. लिस्टमध्ये आले काय नाही आले काय याचा फार जास्त फरक पडत नाही, कारण IAS IPS फार जवळून होताना मी काही IPS शुभम नागरकर आजच सकाळी शुभमला बोललोय मी, किंवा इतर बाबतीमध्ये जर बघितलं वैभव काजाळे IAS, हे सगळ्यांना मी जवळून बघितलेलं आहे. ऍट द एंड मला जी गोष्ट कळलेली आहे ना की व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव, की जे तुमच्यासोबत आहे त्यासोबत तुम्ही काय करता, दॅट डिसाइड्स युअर डेस्टिनी, दॅट डिसाइड्स युअर फेट, दॅट डिसाइड्स युअर लाईफ, दॅट डिसाइड्स युअर अचिव्हमेंट्स. मला असं वाटतं की मी अभिजितचं नेहमी एक्झाम्पल, डॉक्टर अभिजित सावळकर मित्र आहेत माझे, तर अभिजित सध्या एवढ्या चांगल्या पद्धतीने लाईफ जगतोय. त्यानं UPSCचे पण इंटरव्ह्यू दिलेत, MPSCचे पण इंटरव्ह्यू दिलेत, की बऱ्याच लोक जे कॉमन फ्रेंड आहेत IAS वगैरे त्यांना हेवा लिटरली वाटतो की हा एवढं फिरतो, एवढी मज्जा करतो, पर्सनल लाईफ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं हे कुठेतरी तुम्ही पॉझिटिव्हली या ठिकाणी बघितलं पाहिजे. परत एकदा तुम्हाला म्हणेन, चला प्रयत्न करत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन अँड युअर लाईफ सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल अँड MPSC एक्झाम मंत्रा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.